महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली असतानाच इकडे ठाकरे बंधूंच्याही भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय। रविवारी म्हणजेच आज राज ठाकरे पुन्हा एकदा सहपरिवार उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी अर्थात मातोश्रीवर पोहोचले। कुटुंबिक असल्याचं सांगण्यात आलं तरी देखील या भेटीमध्ये राजकीय गणितांची जुळवाजुळव झाल्याची शक्यता आहे। राज ठाकरे रविवारी दुपारी 1:15 वाजता अचानकपणे मातोश्रीवर दाखल झाले आणि इतर कुटुंबीय सुद्धा त्यांच्या सोबत होते। पण ही भेट राजकीय नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी जास्त बोलणं टाळलं। पण जवळपास 2.5 तास मातोश्रीवर असलेल्या राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत आगामी निवडणुका आणि राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जातंय। त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या या भेटीनंतर राजकीय युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलाय। तर ठाकरे कुटुंबीय मातोश्री निवासस्थानी पोहोचलेले होते। भेटीगाठींचा हा सिलसिला सुरूच आहे। 12 ऑक्टोबरला भेट झालेली आहे। राज ठाकरेचं कुटुंब मातोश्रीवर पोहोचले। दरम्यान मातोश्रीवर पोहोचल्यानंतर राज ठाकरेंनी आजच्या भेटीबाबत काय भाष्य केलेलं आहे ते आपण बघूयात। तर आतापर्यंत ठाकरे बंधूंच्या कधी कधी भेटी झाल्या त्यावर एक नजर टाकूयात। या वर्षामध्ये या भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भेटी होताना दिसतायत। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। 5 जुलै 2025 ला विजयी मेळाव्यामध्ये 2 दशकानंतर हे दोन्ही बंधू एकत्र आलेले होते। त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले होते आणि त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 27 ऑगस्टला गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर पोहोचले होते। तर 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे, राऊत आणि परब हे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर दाखल झाले होते। उद्धवराज यांच्यामध्ये 2.5 तास चर्चा झाली होती। त्यानंतर 5 ऑक्टोबरला राज ठाकरे मातोश्रीवर भेटीला आलेले होते। ठाकरे बंधूंमध्ये 40 मिनिटं त्यावेळेला चर्चा झाली आणि 12 ऑक्टोबर म्हणजेच आज राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले। मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी ठाकरे कुटुंबाचं स्नेहभोजन झालं। दरम्यान आजच्या भेटीवरून ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आली आहे। आता राजकारणाच्या पलीकडे गाठी भेटी चालल्या ना। उद्या आमच्या ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेनेचा धडक मोर्चा आहे, दिसते आहे ना? कुठे नाही दिसत आहे ते सांगा ना। आज आम्ही सुद्धा आता एकत्र फिरतो। आमचे मनसेचे पदाधिकारी, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र फिरणार आणि भविष्यात फिरणार सुद्धा। आमच्यामध्ये कटुता कधी नव्हतीच। तर आजच्या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहू नये असं बावनकुळेंनी म्हटलंय। बघूया। चांगला आहे। उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत। या राज्याची, देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे। दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे। परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे। आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे। यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखे बघू नये। दरम्यान ठाकरे बंधूंची युती झाल्यास त्यांना फायदा कसा होऊ शकतो ते आपण बघूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी आणि हिंदुत्ववादी मतदार ठाकरे ब्रँडकडे पुन्हा एकदा येऊ शकतो। जास्तीत जास्त मतं त्यांना देऊ शकतो अशी शक्यता आहे। त्याचबरोबर विखुरलेली मराठी मतं एकवटली जाऊ शकतात असाही अंदाज बांधला जातोय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यामध्ये ताकद निर्माण होऊ शकते। या ठिकाणी आगामी काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये या एकजुटीचा फायदा या दोन्ही ठाकरे बंधूंना होऊ शकतो। मुंबई महापालिकेमध्ये ताकद दाखवल्यास दोन्ही पक्ष सशक्त होऊ शकतात। पालिकेची निवडणूक आता आगामी काळामध्ये होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकजुटीचा फायदा दोघांना होऊ शकतो। दोन्ही पक्ष सशक्त होऊ शकतात कारण मराठी माणसं जी आहेत, मराठी मतदार जे आहेत आणि त्याचबरोबर हिंदुत्ववादी मतदार या दोन्ही ठाकरे बंधूंना मतदान करतील अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान ठाकरे बंधूंची युती झाल्यास निवडणुकीमध्ये महायुतीला मात्र फटका बसू शकतो का याबाबत राजकीय विश्लेषक काय म्हणतात तेही आपण बघूयात। याच्यामध्ये महायुतीचा हिंदुत्ववादी मतदार ठाकरेंकडे वळण्याची शक्यता आहे। हिंदुत्ववादी मतदार
हा महायुतीला मतदान करतो असं म्हटलं जातं. मात्र जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महायुतीला फटका बसू शकतो. शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेली हिंदुत्ववादी मतं कमी होतील असाही अंदाज या ठिकाणी लावला जातोय. शिंदेंच्या शिवसेनेकडे वळलेला जो हिंदुत्ववादी मतदार आहे तो ठाकरेंकडे पुन्हा येण्याची शक्यता आहे. हिंदुत्ववादी मतं मराठी माणसांची एकजूट महायुतीला तोट्याची ठरू शकते असाही एक अंदाज बांधला जातोय. तर आपण बघतोय बंधूंची एकता झाली तर महायुतीला मात्र फटका बसण्याची शक्यता आहे.